श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी डॉक्टर रजनी कृपान, वास्तू एक्सपर्ट आणि इंटेरियर डिझायनर. आता आपला श्रावण मास सुरू आहे. श्रावण महिन्यात अत्यंत पवित्र असा हा महिना आपल्या हिंदू धर्मात मानलेला गेलेला आहे. तर या महिन्यामध्ये प्रत्येक स्त्रिया, प्रत्येक पुरुष असे वेगवेगळ्या सेवा करत असतात. सर्वत्रकडे असं पवित्र असं आध्यात्मिक वातावरण तयार झालेलं असतं. जागोजागी मंदिरात वेगवेगळ्या सेवा केल्या जातात, घरोघरी वेगवेगळ्या सेवा केल्या जातात. तर श्रावण महिन्यात आज जो व्हिडिओ आहे की श्रावण महिन्यात रुद्र अभिषेक सुद्धा आपण घरच्या घरी अत्यंत सोपी आणि शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतो. रुद्र अभिषेक आपण ब्राह्मणाच्या उपस्थितीत राहून करायचा. पण आता ज्यांच्या बजेट नाही आहे किंवा ज्यांना असं वाटतं की मी स्वतः मंत्रोच्चार करून पूर्ण पाठ पठण करून स्वतः रुद्र अभिषेक करायचा आहे, तर त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे. पण ज्यांची आर्थिक स्थिती खूप छान आहे, जर तुम्हाला ब्राह्मणाच्या उपस्थितीत राहून ही पूजा करायची आहे रुद्राभिषेकची, तर तुम्ही सहज आणि छान पद्धतीने करू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये रुद्र अभिषेक कसा करायचा, त्यासाठी अत्यंत सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रुद्राभिषेक आपण कशा पद्धतीने करू शकतो. रुद्र अभिषेक केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होईल. आता रुद्र अभिषेक कसा करायचा याच्या आधी रुद्र अभिषेकमुळे आपल्या जीवनात काय बदल घडून येते हे मी तुमच्याशी डिस्कस करते. रुद्र अभिषेक केल्यामुळे तुमच्या कुंडलीत जर पितृदोष असेल तर पितृदोषची तीव्रता कमी होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे घरात जर नकारात्मक वातावरण असेल तर ते सकारात्मक व्हायला लागते आपोआप. आपल्या घरचे वातावरण, पती पत्नीमध्ये मतभेद असेल किंवा घरात कलह असेल तर ते दूर व्हायला सुरुवात होते. घरात कोणी रोगी व्यक्ती असेल, ज्याला बिमार असेल, तर त्याला तुम्ही रुद्र अभिषेकाचं तीर्थ दिल्याने त्याच्या म्हणजे रोग नाहीसा हळूहळू नाहीसा होत असतो. त्याचबरोबर घरात एकंदरीत निरोगी वातावरण निर्माण होते. तर हे बघा किती फायदे आहे रुद्र अभिषेक करण्यापासून आपल्याला आहे. तुम्हाला माहित आहे, शिव, पार्वती, कार्तिकी आणि गणपती हे एक शिव परिवार जेव्हा एकत्र असते, तर तुम्ही बघा महादेवाच्या गळ्यात सर्प असतो आणि कार्तिकी सोबत मोर असतो, बाप्पासोबत गणपती बाप्पासोबत मूषक असतो म्हणजे उंदीर मामा. त्यातल्या त्यात पार्वती मातासोबत सिंह असतो त्यांचे वाहन. तर हे सोबत जे सर्व असतात, आता तुम्ही निरीक्षण करा की मोर हा सर्पाला खातो, त्याबरोबर सर्प म्हणजे साप हा उंदराला खातो आणि सिंह हा मोराचा शिकार करत असतो. बघा हे सर्व म्हणजे तुम्ही एकंदरीत निसर्गतः बघितलं तर सर्व प्राणी हे एकमेकाचे कट्टर शत्रू आहे. पण तरीही महादेवाच्या सानिध्यात राहून सर्व एकमेकांसोबत इतके शांत स्वभावाने राहतात, मिळून राहतात. तसंच आपण जेव्हा रुद्र अभिषेक करतो, त्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते प्राशन करतो, घरातले सर्व व्यक्ती आपल्या घरात ते शिंपडतो, त्यावेळेस आपल्या घरात एक वेगळंच वातावरण निर्माण होते. तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मकतेमध्ये बदलते. आणि बघा, ज्या घरात निरोगी वातावरण आणि खुशाल वातावरण असेल तिथे आपोआप म्हणजे सुख, शांती, समृद्धी येत असते. तर हा आपल्याला महादेवाकडनं मिळालेला एक संदेश आहे की घरात 4 व्यक्ती राहतात समजा आणि चारहींचे स्वभाव वेगवेगळे असले तरीही आपण एकंदरीत कसं मिळून मिसळून राहायला पाहिजे हे आपल्याला एक त्यांच्यापासून संदेश मिळत असतो. तर चला आता खूप वेळ न करता आपण बघू की रुद्र अभिषेक कसा करायचा आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. रुद्र अभिषेक करताना सर्वात पहिले तर तुम्ही एक वास्तूनुसार दिशा लक्षात घ्या की जेव्हा मी तुम्हाला वास्तू 16 दिशांवरती पण मी सांगितलेलं आहे कोणत्या, म्हणजे 8 दिशा ज्या महत्त्वाच्या आहे, मेन दिशा तिथे कुठले कुठले ईश्वरांचा वास असतो, त्यापैकी ईशान्य कॉर्नरला साक्षात परमेश्वर म्हणजे महादेवाचा वास असतो. तर जमलंच तुमच्याकडे ईशान्य दिशा जर म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशातला जो मधला कॉर्नर असतो त्याला म्हणते ईशान्य दिशा. जर जमलं तर तुम्ही तिथे तुमच्याकडे जागा असेल तर त्या जागेवरती स्वच्छ जागा करून चौरंगपाट मांडा रांगोळी घालून आणि त्यावर तुम्ही रुद्राभिषेक करा, तुमची पूजा करा.
तर अशा पद्धतीने आपल्याला ईशान्य दिशेत, जर ईशान्य दिशा तुमच्याकडे खाली नसेल, तुमचे देवघर समजा पूर्वेला असेल किंवा उत्तरेला असेल, तर तुम्ही तिथे चौरंगपाटवर पूजा मांडून तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. तर मी तुम्हाला यासाठी दिशा सांगितली होती की मंदिरासाठी सर्वात महत्त्वाची दिशा पहिल्या नंबरवरती येते ईशान्य दिशा, दुसऱ्या नंबरवर येते पूर्व ईशान्य आणि तिसऱ्यावर येते उत्तर ईशान्य दिशा. तर या विषयावर सुद्धा मी तुमच्यासोबत नंतर बोलणार, तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, काय काय साहित्य लागणार आहे. तर सर्वात आधी तर लक्षात घ्या की ही गडती लागेल तुम्हाला. गडती का बरं लागणार आहे, मी माझा पहिला व्हिडिओ, जी माझी पहिली श्रावण सोमवारची पूजा, हा व्हिडिओ मागचा होता माझा. त्यात मी कुठलं कुठलं साहित्य घेतलेलं आहे त्यात सर्व सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जसं आता तरी पण एक छोटंसं एक्झाम्पल देते. तुम्हाला गडती लागेल, पुन्हा अभिषेक पात्र लागेल. असं मोठं घ्या थोडं. पाणी जे घ्याल तुम्ही अभिषेक करताना, जेव्हा गडतीमध्ये पाणी किंवा दूध जे पण घ्याल, दूध गाईचं वापरा शक्यतो. आणि पाणी जर पाणी घेत असाल तर घरचं प्यायचं पाणी घ्या, कारण की ते जे आपण जेव्हा तीर्थ बनेल ते अभिषेक केल्यानंतर ते आपल्या सर्वांना घरी प्राशन करायचं आहे, तर ते लागेल. त्यानंतर कुठले कुठले साहित्य लागणार हे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. आणि साईडला मी थोडंसं त्याचं म्हणजे जे व्हिडिओ क्लिप आहे ते पण दाखवत आहे तुम्हाला की काय काय आपल्याला म्हणजे लागणार आहे. आता रुद्र अभिषेकासाठी 108 बेलाचे पानं असेल तर खूपच छान. जर नसेल तर तुम्ही एक पण पान बेलाचं वाहू शकता. त्याबरोबर भस्म आणि धतोरा, पांढरं फूल, पांढऱ्या अक्षिता, चौरंगावर जमेस्तो पिवळा किंवा पांढरा किंवा हिरवा असं कापड टाका. आणि हे झालं काय काय तयारी करायची ते. तुम्ही जर तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित बघायचं असेल तर ती तयारी जी मी अभिषेक शिवलिंगवर केलं होतं मागे, ती तयारी केली होती, तीच तयारी आपल्याला रुद्र अभिषेकसाठी सुद्धा करायची आहे. त्या तुम्ही व्हिडिओजमध्ये बघाल तर जेव्हा पूर्ण अभिषेक होते, पहिले आपण पाण्याने स्नान घालतो त्यांना शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर. आता रुद्रयंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिवलिंग वापरा घरचं, पण रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्रावरच तुम्ही ती सेवा करा. त्यानंतर आता जर तुम्हाला शिवलिंगावर 108 बेलाचे पान वाहायचं असेल तर पहिले तुम्ही शिवलिंगची पूजा पूर्ण करून घ्या. नंतर रुद्रपाठ जेव्हा कराल, रुद्र अभिषेक जेव्हा कराल, तेव्हा तुम्ही रुद्र अभिषेकच्या वेळेस पण 108 बेलाचे पानं किंवा एक बेलाचं पान असं व्हायचं आहे तुम्हाला. ते झालं. त्यानंतर आपल्याला जे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्हाला अभिषेक करतपर्यंत, आणि जेव्हा तुम्ही त्यांना स्वच्छ पुसून या अभिषेक पात्रमध्ये ठेवाल तर त्यावर काय करायचं, असं गडती ठेवायची. गडती ठेवायची, खाली रुद्रयंत्र ठेवायचं किंवा शिवलिंग ठेवायची, आणि यात आपण जे प्यायचं पाणी घेतलंय ते टाकायचं. आता सेवा कुठल्या करायच्या आणि कशातनं करायच्या, ही बघा. नित्य सेवेची पुस्तक आहे. मी माझ्या नेहमी जेव्हा सेवा करण्याची वेळ येते तेव्हा मी तुमच्याशी नेहमी शेअर करते की ही नित्य सेवा स्तोत्र व मंत्रपठण पुस्तक आहे. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत, ही सेवा मार्गाची पुस्तक आहे. ठीक आहे. तर नित्य सेवा व स्तोत्र व मंत्रपठणची ही पुस्तक आहे. यातनं आपल्याला सेवा करायची आहे. तुमच्या जवळ नसेल, उद्या श्रावण सोमवार आहे दुसरा, तर तुम्हाला असं वाटत असेल की आता कधी करायचं, श्रावण महिन्यात तुम्ही कुठल्याही दिवशी रुद्र अभिषेकची सेवा करू शकता. तुमच्याजवळ आता ही पुस्तक नसेल तर तुम्ही घेऊन घ्या याला. तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रात कुठल्याही स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये तुम्हाला तुमच्या गुगलवर तुम्ही टाका की श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत केंद्र असं तुम्ही टाका. तर तुमच्या जवळपास जे कोणतं केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचे, त्यांचा ॲड्रेस येईल. तिथे जाऊन तुम्ही ही पुस्तक घेऊ शकता. तिथे जाऊन तुम्ही रुद्रयंत्र विकत घेऊ शकता. ठीक आहे. रुद्रयंत्र कसं असते मी तुम्हाला एक दाखवून देते. त्याचबरोबर रुद्रयंत्र घ्याल तुम्ही विकत तर तुम्हाला रुद्रयंत्रावर ही आपल्याला रुद्राची माळ पण घ्यायची आहे. रुद्राक्षाची माळ घ्यायची आहे आणि
हे रुद्रयंत्र असं असतं. ठीक आहे, रुद्रयंत्र अशा प्रकारचं असते. तर रुद्रयंत्र घ्यायचं असते आणि ही पुस्तक. तर हे दोन गोष्टी तुमच्याजवळ पाहिजे आणि सर्वांच्या घरी शिवलिंग असतेच. जर रुद्रयंत्र नसेल तुमच्याकडे आणि रुद्रयंत्र तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही शिवलिंगवर रुद्राभिषेक करू शकता. सर्वात आधी कुठलीही सेवा करताना श्री स्वामी समर्थ म्हणजे स्वामी स्तवन म्हणायचे आहे. या पुस्तकामध्ये पहिल्याच याच्यात श्री स्वामी स्तवन आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर कुठली सेवा करायची आहे, कुठल्या पेजवर काय आहे हे मी तुम्हाला सांगणार. सेवा भगवान श्री शंकराची हे सविस्तर लिहिलेलं आहे. 54 नंबर पेजवरती आहे. हां, आणि सुरुवात करायची आहे आपल्याला. स्वामी स्तवन झालं. स्वामी स्तवन नंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108दा करायची आहे. त्याच नंतर 108दा झाल्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचे आहे. आता शिवमहिम्न स्तोत्र इथे प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. तुम्हाला काय इझी वाटते? संस्कृत तुम्हाला समजत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये तुम्हाला समजत असेल म्हणजे आपल्या मराठी भाषेत तर तुम्ही मराठीत करा. मी मराठीत करते कारण की जेव्हा आपल्याला कुठलं मंत्र आपण म्हणत असतो त्याचे अर्थ जेव्हा समजते ना तेव्हा अजून आपल्याला खूप मनाला छान वाटत असते, म्हणून मी प्राकृतमध्ये पूर्ण सेवा करते. तर शिवमहिम्न स्तोत्र तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एकदा म्हणायचं आहे, एक वेळा पूर्ण. गणपती अथर्व शीर्ष पण तुम्हाला यातच मिळेल. त्यानंतर रामरक्षा स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र पण यात आहे. रामरक्षा स्तोत्र पूर्ण नाही म्हणायचे आहे. 1 पासनं तर तुम्हाला 9 पर्यंत पूर्ण श्लोक म्हणायचे आहे. रुद्र अध्याय, रामरक्षा स्तोत्र झाल्यावर रुद्र अध्याय म्हणायचे आहे. रुद्र अध्याय सुद्धा यात दिलेला आहे. ते पण मराठी अनुवाद आहे. शिवसंकल्प सुक्त, तर हे सुद्धा तुम्ही रुद्र अध्याय म्हणू शकता. रुद्र अध्याय हे तुम्हाला चमक आणि नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे. चमक आणि नमक सहित म्हणजे तिथे पूर्ण दिलेलं आहे तुम्हाला. ते तुम्ही संस्कृतमध्ये पण वाचू शकता किंवा मराठीमध्ये सुद्धा वाचू शकता. तुम्हाला जे सोपे वाटेल, जे समजेल, जे तुम्हाला व्यवस्थित वाटेल तुम्ही तसं करा. ठीक आहे, हे झालं. यानंतर शिव कवच एक वेळा म्हणायचं आहे. शिव गायत्री मंत्र, आता इथे ना सुरुवातीलाच पूर्ण मंत्र विभाग आहे. तर यात तुम्हाला शिव गायत्री मंत्र म्हणजे शिव गायत्री मंत्र कोणता आहे? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हे मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणायचं आहे. महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे आणि हे सर्व मंत्रपठण यात दिलेलं आहे. ओम महामृत्युंजय मंत्र पण सर्वांनाच येते. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षीयमामृतात. हे तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर पंचप्रणव युक्त मंत्र, पंचप्रणव युक्त मंत्र बघा इथे दिलेला आहे. ओम हुम जूम सह ओम भूम भुव स्वाहा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मोक्षीयमामृतात. स्वह भुव भुव ओम सह झुम ओम ओम. तर हे तुम्हाला मंत्र 11दा म्हणायचं आहे. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र म्हणायचं आहे. त्याला आपल्याला गायत्री मंत्र लावून बोलायचं असते. तर हे सर्व ना यात दिलेलं आहे. तुम्ही वाचून हे मंत्र छान 11दा म्हणा. ओम तत्सवितुर्वरेण्यम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बंधनान धियो यो नः प्रचोदयात मृत्युर्मोक्षीयमामृतात. याला म्हणतात अमृत संजीवनी मंत्र. हे तुम्हाला 11 म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी आपण कालभैरवाष्टक 1 वेळेस म्हणायचं आहे तुम्हाला. कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर तुम्ही जे रुद्र यंत्र राहील किंवा शिवलिंग राहील त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं. जे पाणी होतं गडतीतलं ते पूर्ण संपलं की त्याला गडतीला बाहेर काढून पाणी एका ग्लासात आपण म्हणजे तीर्थ बनलं असते, ते अमृत असते आपल्यासाठी, ते एका ग्लासात घ्यायचं आणि ग्लासात घेऊन झाल्यानंतर ते पूर्ण स्वच्छ आपला जे पात्र आहे अभिषेक पात्र आहे ते पण स्वच्छ पुसायचं. त्यावर शिवलिंग किंवा रुद्रयंत्र ठेवायचं. त्यानंतर आपल्याला शिव अष्टोत्तरोक्त
नामावली म्हणजे शंकराचे, महादेवाचे 108 नावं दिलेले आहे. ते तुम्हाला 108 बेलपत्र वाहता वाहता म्हणायचं आहे. तर यात ते सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. तर 108 नामावली दिलेली आहे. ओम शिव अष्टोत्तर शत नामावली. ते 108 नावं शिव भगवानाची म्हणजे महादेवाची दिलेली आहे. एक एक पान वाहता वाहता आता आपण तीर्थ काढून घेतलं, अभिषेक पात्र छान पुसून घेतलं, त्यात आपण शिवलिंग किंवा रुद्रयंत्र ठेवलं त्यावरती. जसं एक मी तुम्हाला 5 नावं घेऊन दाखवते. ओम शिवाय नमः असं म्हणून एक पान व्हायचं. मग दुसरं ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः असं म्हणून तुम्हाला 108 पानं आधीच निवडून ठेवायचे. असं झालं की त्यावर छान अक्षिता वगैरे टाका तुम्ही. आणि त्याचबरोबर तुम्ही तिथे धतुऱ्याचं फूल वाहा, आरती करा महादेवाची आणि ध्यान म्हणायचं आहे तुम्हाला. ध्यान अशा पद्धतीने आहे. शिव हरी शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, जय गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. तर हे तुम्हाला जितक्यादा ध्यान म्हणायचं आहे, 3दा 5दा 11दा म्हणा, खूप छान वाटते आपल्या मनाला. आरती करा महादेवाची. तुम्ही मराठीत करू शकता, लवथवती विक्राडा ब्रह्मांडी माळा किंवा ओम जय शिव ओमकारा ही आरती करू शकता. आणि कर्पूर गौरम करुणावतारम, कापुराची आरती तर नक्की करायची. प्रसाद तुम्ही तुमच्या इच्छेने, तुम्हाला दूध व्हायचं आहे दूध द्या, खिरीचा प्रसाद बनवा किंवा शिऱ्याच्या बनवा, तुम्हाला जे आवडते तो प्रसाद द्या. फक्त प्रसाद नैवेद्य अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यावर तुम्हाला तुळशीचं पान व्हायचं नाही आहे. महादेवाला तुळस अर्पण करत नसते. तर हे सर्व झाल्यानंतर आपला अभिषेक पूर्ण होत असतो. तर हे सर्व करायला ना तुम्ही आता जर पहिल्यांदा करत आहे तर तुम्हाला 1.5 तास 1.25 तास लागेल. जर तुम्ही नेहमी करत आहे रुद्र अभिषेक तर तुम्हाला खूप झालं पाऊण तास 45 मिनिट्स लागते. आणि जर तुमची रोज करायची इच्छा आहे तर तुम्ही एक छोटी अशी सेवा करू शकता. शिव महिम्न म्हणून सुद्धा तुम्ही शिवलिंगावर गळतीनुसार अभिषेक करू शकता. गळती का बरं ठेवायची असते? गळती यासाठी ठेवायची असते, आपण जेव्हा आपण यांनी हे करतो, अभिषेक करतो ज्यावेळेस यांनी, तर त्यावेळेस काय असते की आपण अभिषेक करताना जल अर्पण करायचं की पाठपठण मंत्र म्हणायचे. तर जेव्हा गळती असते तर आपल्याला एक छान हे होऊन जाते की पाणी आपण घालून देतो, ते थेंब थेंब पडत पण राहते आणि आपल्या इकडे मंत्रोच्चार चालू असते. त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने ही पूजा होत असते. तर बघा, जर उद्या श्रावण सोमवार आहे दुसरा, तुमच्याकडे जर ही नित्यसेवेची पुस्तक नसेल तर तुम्ही घेऊन या. नित्यसेवेची पुस्तक असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा. खूपच उच्च कोटीची ही सेवा आहे आणि खूप छान असं वाटते आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही महादेवाची सेवा करा. हा आजचा माझा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. काही प्रश्न असेल तर मला कमेंट्स करा. बघा, शिव भगवानाने यांना आपण भोलेनाथ म्हणतो, ते खूप भोळे आहेत. असं नाही की तुम्ही हे करा त्यांच्यासाठी ते करा. त्यांना एक म्हणजे तांब्या पाणी आणि एक बेलपत्र जरी तुम्ही खऱ्या मनाने वाहाल ना, त्यांना फक्त आपली खरी भक्ती पाहिजे. खूप पैसे खर्च करणं, खूप त्यांना सोनं नाणं वाहणं हे त्यांना आपल्याकडनं कधीच नाही. कोणत्याही देवाला फक्त भाव पाहिजे असते, भक्ती पाहिजे असते. तर आपल्या मनाने आपल्याला जितकं होईल तेवढं करा. रुद्र अभिषेक करायचे, रुद्र अभिषेक करा. किंवा माझ्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघा की पहिल्या श्रावण सोमवारी मी कशा पद्धतीने शिवलिंगावर पूजा केली ते पण तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.